कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातल्या महाडमधील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली बिरवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीतील बिरवाडी बाजारपेठेला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाचं काम अत्यंत संथ गतीने सुरू असून महाड MIDC अंतर्गत अंदाजे 3 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाचं काम ठेकेदार आशिष शेठ यांच्या कंपनीच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। परंतु गेले 15 दिवस हा जुना पूल तोडून अर्धवट अवस्थेत ठेवल्यानं व्यापारी आक्रमक झाले। तसेच पर्यायी मार्ग अरुंद असल्यामुळे बिरवाडी बाजारपेठेतून ट्रॅफिकची समस्या मोठी निर्माण झाली असताना ठेकेदार मात्र या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याचं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या अर्धवट कामामुळे आता स्थानिक आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत। त्यांचं फक्त आज 15 दिवस एकच काम चालू आहे, सकाळी येणं, पाणी काढणं आणि रात्रभर पाणी पडतंय। त्यांच्याकडे मॅनपॉवरही नाहीये आणि त्याच्यामुळे उद्योगधंद्यावरती परिणाम झालेला आहे। शाळेतल्या मुलांचे देखील हाल झालेले आहेत। इथं येणारा आमचा हॉस्पिटल वरच्या साईडला पडतो सरकारी गव्हर्नमेंटचा, ती पेशंटला तिकडे यायला जायला पण त्रास होतोय आणि ह्यांचा कुठलाही ढिसाल नियोजन नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था पण नाही, त्यामुळे नागरिक खूप त्रस्त आहेत। आणि मुख्य करून हा जो पूल त्यांनी ओपन केलाय, जो जर 15 दिवस झाले ते पाणी काढतायत। मुळात हा पूल जेव्हा आपण त्यांनी ओपन केला तो करायला पाहिजे होता, त्याच्या अगोदर त्यांनी पाणी काढण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती। ते पाणी काढून झाल्यानंतर त्यांनी पूल तो ओपन करायला पाहिजे होता। आणि आता त्यांचं झिरो काम आहे, लोक व्यापारी वर्ग हा त्रस्त झालाय। अनेक धंदे या ठिकाणी आहेत, सगळे धंद्यांचे सगळं त्या लोकांचं वाटोळं झालेलं आहे आणि त्याला त्या ठिकाणी जाब विचार होता आणि पर्यायी व्यवस्था याची कशी होईल, रस्ता कसा करता येईल त्या ठिकाणी आपण त्याला या ठिकाणी जाब विचारणार आहोत।